ट्रॅक वरती सज्ज झालाय. तर दोन सलामीवीर आपण पाहतोय. एका बाजूने समीर भुरकुंड तर एका बाजूने आपण पाहतोय डावरे हाताचा फलंदाज निलेश परेड. यानंतर जी मॅच होणार आहे माता पिता 8199 आणि इशिका स्पोर्ट्स दोन्ही संघाने आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. 5 षटकांचे सामने आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये. 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात ही झालेली आहे. इथे बघा चांगला फटका इथे केला गेलाय. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा या पहिल्या बॉल वरती कंप्लीट केल्या जात आहेत. दुसरा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. समीर भुरकुंड आणि निलेश परेड अशी ही जोडी आपण पाहतोय रुद्राक्ष चिंचोटी या संघाकडून. फुलटा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल निलेश परेड. बघा तिकडे 2 निलेश परेड आपण पाहतोय. एक परेड आहे एक परेड आहे. दोन्ही देखील परेडच आहेत बघा. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पण असे भरपूर खेळाडू बघितलेत एका नावाचे. सध्या तरी आपण यष्टांच्या मागे राकेश गोवारी पाहतोय. रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा या संघामध्ये देखील राकेश गोवारी आहे. सध्या डगआउट मध्ये बसलेत. खूप चांगला चेंडू त्या हाताला गेलाय. चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. समीर जो आयकॉन खेळाडू आहे सध्या तरी आयकॉनिक कामगिरी त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. बघा ब्लॉक होल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता. इथे चेंडू निर्धाव येताना चांगली बॉलिंग अतुल ठाकरे याने केलेली आहे. आयकॉन खेळाडू आहे आणि या आयकॉनिक पारी इथे तो खेळत असताना आपल्याला दिसतोय. ऑन साईडला पुलचा फटका इथे खेळतोय. पुल हा पॉवरफुल झालेला आहे. सक्सेसफुल झालेला आहे. अखेरीस यश मिळालंय. समीर भुरकुंड याला ठोकलाय APL षटकार 6. पहिलं षटक हे समाप्त झाले. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट बॉल. त्यानंतर सिंगल. त्यानंतर डॉट डॉट. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक घणागती प्रहार गेला. समीर याने षटकार ठोकला. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सनील येतोय. सनील सावरे. व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना दिसतोय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल.
सनील सावरे आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती सज्ज आहे. पहिला चेंडू तरी वाईट टाकला होता. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेला होता. पावलांमध्ये थोडासा इथे चुकला गेलाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते बघा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. सलगचा हा दुसरा वाईड इथे हाताला. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं विश्वनाथ जाधव याने सलग 3 चेंडू वाईड टाकले होते आणि त्यानंतर खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. इथे बघा ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल झालाय. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर गोल झालाय. 4 धावांकरता निलेश परेडच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 4. जे सन्माननीय स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय अविनाशजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा आपण पाहतो प्रयत्न झाला होता. तर बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती खोलवर टपाचा चेंडू होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला. अपील झाली होती हलकीशी, मात्र अपील फेटाळून लावली गेली. इथे बघा मारायचं होतं ऑन साईडला चेंडू आणि बघा चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. काल जयेश म्हणाला होता की मारायचं होतं पायगावला, बॉल गेलाय नायगावला. तसंच काहीतरी झालंय जयेश. बघा 4 धावा आल्यात. चौकार. बघा जयेश काल म्हणाला होता मारायचं होतं पायगावला, बॉल गेलाय नायगावला. तसंच हे दृश्य आता इथे आपल्याला पाहायला मिळालंय. 4 धावाल्या. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉलची सांगता झालेली आहे. या षटकातील बॉल टाकून झालेत 4. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात सनील सावरे या गोलंदाजाने. ऑन साईडला फटका देखील गेला. निलेश परेड आहे तिकडे. बघा सध्या निलेश टू निलेश पाहायला मिळतोय. निलेश परेड बॅटमन देखील आहे आणि निलेश परेड तिकडे आपला शतरक्षक देखील पाहायला मिळाला. 1 धाव ही अंकित केली गेली. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा 1 बॉल अद्याप बाकी आहे. सकाळच्या 17 मध्ये आपण पाहतो चांगली सुरुवात इथे केलेली आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाने. समीर आता स्ट्राईक वरती पाहतोय. ते बघा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती तिकडे, मात्र डायरेक्ट हिट झालेलं नाही. आपण पाहतोय समीर याच्या शरीरावरती हा चेंडू जाऊन आदळलाय. बघा थोडेसे शफल झाले होते समीर ऑफस्टमच्या बाहेर आणि इम्पॅक्ट देखील ऑफस्टमच्या बाहेर इथे आपल्याला पाहायला मिळाला. नॉट आउट आणि 1 धाव इथे घेण्याची संधी मिळाली. अडचणी तर वाढल्या होत्या समीर याच्या, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तो पोहोचलाय. बघा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर निघून जाणारा होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण बघितलाय. एक सिंगल धाव इथे आली. या सिंगल धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. लोकेश येतोय.
लोकेश भोईर तिसरं षटक हाताळण्यासाठी. बघा 5 षटकांचा हा सामना, 5 गोलंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लोकेश भोईर येतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका, आपण सकाळीच जास्त वेळ घेतलाय, तर विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका. आणि जो यानंतर जो मॅच होणार आहे माता पिता 8199 आणि इशिका स्पोर्ट्स दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. 5 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. सन्माननीय बाबू धुमाल यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. वाईट चेंडूची नोंद झालाय. लोकेश भोईर याने पहिला बॉल इथे वाईट टाकलाय. एक्स्ट्रा धाव खर्च करतोय लोकेश भोईर. धावसंख्या 22 या आकड्यावरती, 22 रन्स ऑन द बोर्ड. इथे बघा बॅटचा एज लागलाय, चेंडूची गती आणि बॅट स्पीड इथे खूप चांगलं टायमिंग साधलं गेलं आणि चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. 4 धावांकरता चौकार. बघा अवसाडी एज आणि चेंडू गॅप मध्ये निघून गेला. 4 धावांकरता. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये फटका केलाय. चांगलं टायमिंग यावेळेस देखील. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा ओलांडतोय. सलगचा हा दुसरा चौकार समीर भुरकुड याच्या बॅट मधून. 4. सन्माननीय बाबू धुमाल यांचं आगमन झालंय. कल्पेश सागरीकटाचे ओनर, त्यांच्याकडे आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक्स या APL करता दिलेल्या आहेत. त्यांचं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. बघा बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावसंख्या आता वेग पकडताना 30 धावा धावफलकावरती लागल्यात. हॅलो फुलोलेंचा चेंडू होता. इथे आपण पाहतोय कनेक्शन झालेला नाहीये. बॅट अँड बॉल. चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक केलाय आता लोकेश भोईर याने. धावसंख्या झालेली आहे 30. सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचा मी हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबवरती जॉईन झाले त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पुल करण्याचा प्रयत्न इथे बघा. चेंडूची गती देखील होती आणि अचानक चेंडूने उचली घेतली आणि आपण पाहतोय की थोडस चकित केलं समीर या फलंदाजाला. अतिरिक्त उचलीमध्ये बीट झाला आणि पाहतोय थोडासा चकित झाला आणि हा चेंडू निर्धाव येतोय. बघा 2 चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट देखील आलेले आहेत. फुल टॉस चेंडू आहे इथे बघा. मस्त टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लोकेश. बघा आता लोकेश याने बॉलिंग केली आणि लोकेश याने झेल देखील पकडला. एका बाजूने लोकेश भोईर तर एका बाजूने लोकेश पारधी. आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच आशुतोष तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी आहे आणि बघा हा रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. रुद्राक्ष चिंचोडी या संघाचं लक्षात घ्यायचं. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. बघा खूप चांगला चेंडू ते हाताला गेला होता. बघा इथे या वेगामध्ये बीट केलेला आहे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता.
नव्याने फलंदाज सतीश आलाय, सतीश जाबर, आणखीन एक आयकॉन खेळाडू आपण पाहतोय रुद्राक्ष चिंचोडी या संघाचा. धावसंख्या झालेली आहे 30. बघा ज्या प्रकारे पहिला बॉल वाईड आला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले, मात्र त्यानंतर लोकेश भुईर याने काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे. चांगला कमबॅक. आपण सतीश जाबर याची खेळी आपण जर बघितली, पार पॅन्थर्स या संघाच्या विरुद्ध 0वरती बाद झाला. माता पिता या संघासमोर देखील 0वरती बाद झाला. त्यानंतर एव्ही फिटनेस या संघाच्या समोर 2 धावा त्याने बनवल्या आणि साई समर्थ स्ट्रायकर्स या संघासमोर तो आता खेळताना आपल्याला दिसतोय. पहिला बॉल खेळेल ऑन साईडला, हा फटका ते खेळला गेलाय. सनील होते तिकडे, मात्र सनीलकडे संधी नाही आहे इथे. आता चौकार आणि त्याने आपलं अकाउंट ओपन केलंय. ठोकलाय 4 चौकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. निलेश परेड आणि सतीश झाबर अशी ही 2 फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही डावरे हाताचे फलंदाज आहेत. निलेश परेड यांनी 8 बॉल मध्ये 12 धावा बनवल्यात, तर सतीश जाबर याने 1 बॉल मध्ये 4 बनवल्यात. दुसरे दिवस जर आपण बघितला, सतीश जाबर जो आयकॉन खेळाडू आहे, चांगली कामगिरी करू शकला नव्हता आपल्या संघासाठी. इथे आपण पाहतो या सतीश जाबर या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती त्यांनी चौकार ठोकलेला आहे आणि धावसंख्येला थोडासा वेग देत असताना 34 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि शेवटच्या या 12 चेंडू मध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय रुद्राक्ष चिंचोटे हा संघ. किरण येतोय, किरण केणे हे 4थं षटक हाताळण्यासाठी. घाई करायची विनंती असेल, वेल्या भाऊ सहकार्य करा. आणि यानंतर जो मॅच होणार आहे, कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. बघा आपली षटकं कमी केली जातील याची नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही संघ. माता पिता 8199 आणि इशिका स्पोर्ट्स. इथे बघा ब्लॉकर मध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या 35 या आकड्यावरती. सतीश जाबर ऑन स्ट्राइक. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव इतर कंप्लीट केली जाईल. राकेश गोवारी बघा वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय, चेंडूला उचललं गेलंय तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या झालेली आता 36 या आकड्यावरती. 36 36 धावा धावफलकावरती. इथे बघा खूप चांगला फटका केलाय, चेंडूने उंची घेतलाय, लांबी घेतलेली नाही आहे आणि बघा खूप चांगला फटका होता, मात्र एलिव्हेशन मिळालं नव्हतं. उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती आणि तिकडे लोकेश पारधी याने झेल ड्रॉप केलेला आहे, झेल सुटला गेलाय. या 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या आता 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा ट्रॅकर यामध्ये हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे ऍक्शन करता.
नो बॉल असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे की हा चेंडू नो आहे, नो बॉल. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. नो बॉल असेल. चला घाई करायची आहे. चला कॅप्टन. बॉल टाकून झालेले आहेत ते म्हणजे 3. लक्षात घ्यायचं आहे, आमच्यापर्यंत सूचना ही पोहोचवली जाते. हा गोलंदाज आता या सीझन मध्ये बॉलिंग करू शकत नाही. लक्षात घ्या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे पण पाहतोय. ऑन साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क तेवढा चांगला झाला नव्हता. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे 39 धावा. 39 रन्स ऑन दी बोर्ड. 39 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडूने पुन्हा एकदा उंची घेतली. लांबी किती घेतली पाहूया. तर लोकेश पारदेच्या हातामध्ये जाईल एवढी लांबी त्याने घेतलेली आहे आणि हा फलंदाज बाद होतोय निलेश परीट. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता नव्याने बॅटर योगेश आलाय. योगेश बरफ एक जबरदस्त बॅटर आहे, पण थोडासा उशिराने आलाय मैदानाच्या आतमध्ये. कारण आपण दुसरा दिवस जर बघितला खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. एव्ही फिटनेस विरुद्ध आपण पाहतोय 10 बॉल मध्ये तब्बल 33 धावा त्याने बनवल्या होत्या. पार पॅन्थर्स या संघासमोर 5 बॉल मध्ये 16 धावा त्याने बनवल्या होत्या. आणि या मॅच मध्ये थोडासा उशिराने मी तर म्हणेन त्याला पाठवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 7 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. इथे बघा ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश बरफ याचा, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू इथे निर्धाव डॉट बॉल. षटकाची समाप्ती. षटक संपलंय 4थं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39 धावा. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय रुद्राक्ष चिंचोटीचा हा संघ. चला टॉस साठी कॅप्टनने रेडी राहायचा. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. चला आशिका स्पोर्ट्स आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. या ओव्हर नंतर लगेच आम्ही टॉस बॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लोकेश पारदे. बघा ऑप्शन भरपूर आहेत. साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाकडे आणि आतापर्यंत अतुल यांनी चांगली कामगिरी केली. साई समर्थ स्ट्रायकर्स या संघासाठी चांगलं रोटेशनल त्यांनी केले बॉलिंग मध्ये देखील आणि बॅटिंग मध्ये देखील. सतीश पहिल्या 3 मॅच जास्त काही करू शकला नव्हता. हा एक निर्णायक मॅच नॉकआउट गेम आहे त्यांच्या संघासाठी देखील. मस्ट विन मॅच आहे दोन्ही संघासाठी. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे बघा 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. थ्रो चांगला झाला नव्हता आणि आपण पाहतो या 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली. धावसंख्या आता 41 आकड्यावरती 41 धावा या धावफलकावरती इथे लागले जात आहेत. बघा आता नॉकआउट गेम आहे सर्व संघांसाठी. सुपर 8 ची आपण मॅच पाहतोय. नंतर सुपर 4 या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि एक ट्रॉफी त्याच्या नावावरती होईल. ऑन साइडला पुलचा फटका केलाय मात्र सनील सावरे करतोय चुकीला माफी नाहीये. मात्र एकच धाव मिळेल तिकडे. बघा झेल थोडासा कठीण होता मात्र पकडायला हवा होता. सनील याने हा झेल सोडलाय. झेल ड्रॉप. एक धाव इथे कंप्लीट झालाय. बघा ज्या प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. आउट स्विंग होता आणि दुसरा चेंडू आणि चेंडूला खेचून घेतलं होतं आणि सनील सावरे होते तिकडे आणि त्यांच्याकडनं हा झेल सुटलाय. आणि बघा बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू लागला होता. बॅटच्या मध्ये जर आला असता तर कदाचित 6 धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या. मात्र एकच धाव आलेली आहे. इथे बघा ऑन साइडला उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. मिड विकेट बॉर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. बघा झेल सोडून भरपूर मोठी चुकी केली मी तर म्हणेन सनील याने. कारण झेल जर पकडला असता नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आला असता. मात्र झेल सोडला. एक सिंगल धावा आली आणि ते योगेश बरफ हा स्ट्राईक वरती आला. बघा योगेश बरफ थोडासा उशिराने आलाय मैदानाच्या आतमध्ये. लेट आलाय पण थेट आलाय. धावसंख्या 48. फुलटा चेंडू आहे. कनेक्शन आपलेच प्रॉपर झालेला नाहीये. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. आदित्य बरफ चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली आहे. बघा काय सुंदर थ्रो झालाय. व्हॉट्सअप प्रमाणे सरळ अतुल याच्या हातामध्ये हा थ्रो झालाय. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगलने धावसंख्या आता 49. 49 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी संघाचे ओनर विनोदजी गवळी अविनाशजी गवळी ब्रदर्स यांचं आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. यावेळेस बघा ऑन साइडला उडवलाय. जी चुकी आता सनीलाने केली होती आणि आपण पाहतोय त्याचा फायदा उचलत असताना सतीश जाबर ठोकलाय षटकार. सात रंगाची फुलं आणली तुझ्या चरणाला. थँक्यू डीजे. बघा निर्णायक मॅच आहे आणि या निर्णायक मॅच मध्ये निर्णायक पारी खेळत असताना सतीश जाबर हा फलंदाज. फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न. सनील सावरे होते तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. थ्रो बघा खूप सुंदर झालाय मात्र थोडासा वाईडिश झाला. मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे 57. 57 धावा धावफलकावरती. 58 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 30 चेंडूंमध्ये या 58 धावा मॅच जिंकण्याकरता
बनवायच्या आहेत साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस करण्यासाठी सज्ज असतील जयश्री टुकले. ओ टू टॉस बॉक्स. उघड उघड दरवाजा ना येल काही आरती ती जायली. उघड उघड दरवाजा ना येल काही आरती ती जायली. वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. प्रथम आपण करूया गणरायाला वंदन. अखंड ब्रह्मांडाचे देवता अधिपती गणपती बापांच्या चरणी नतमस्तक होवणी समालोचनाला मी सुरुवात करतोय. मॅच क्रमांक 2 मातापिता 11 मातापिता 8199 आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय इशिका स्पोर्ट या दोन संघामध्ये आपण करतोय टॉस. बाबूजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. APL असा कॉल आणि येतो APL. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग मातापिता 8199 या संघाच्या बाजूने लागला आहे. प्रकाश तुमडा माझ्या सोबत आहेत ब्रँड अँबॅसेडर. निश्चितच या दिवस प्रीमियर लीग 2026 आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? सत्रक्षण. सकाळच्या सत्र आहे नॉकआउट गेम आहे. सत्रक्षण करत असताना साधारणतः किती धावा बनवल्या जातील? कमीत कमी त्यांना धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच भरपूर तुम्ही क्रिकेट खेळलात. बॅटिंग देखील चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली केली, परंतु एका बॉलवरती एक धाव जेव्हा असेल तेव्हा तुम्ही कोणता बॉल टाकण्याचा प्रयत्न करतील? एक चेंडूमध्ये एक धावा असल्यावर तर बॉलरला मी असं बोलेन का तू बिंदास टाक, का डॉट कसे निघेल ते तुझ्यावरती आहे. यस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. आकाश गोगलदरे टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतला असता. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये नॉकआउट गेममध्ये साधारणतः कोणता जो असा आकडा असेल तर निश्चितच तो क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जाईल. 60+ करायचा प्रयत्न करणार. आज प्लेइंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल. चेंजेस आहेत, 1-2 आहेत. निश्चितच तुमच्या ऑनर बद्दल काय म्हणशील? ओनर बद्दल बोला गेलं तर भरपूर काय केलंय. खायची सोय चांगली केली. निश्चितच आणखी एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही देखील गोलंदाजी खूप चांगली करत आहेत, परंतु एका बॉलवरती षटकार जेव्हा हवा असेल तेव्हा तुम्ही कोणता चेंडू वापरणार आहेत? यॉर्कर. क्या बात आहे. निश्चितच यॉर्कर चेंडू खूप महत्वाचा असतो. जेव्हा एक बॉल मध्ये 6 धावा हव्या असतात तेव्हा मात्र परफेक्ट जर तुम्ही यॉर्कर चेंडू हाताळला तर निश्चितच षटकार हे लागू दिला जाणार नाहीये. तर हे होते दोन्ही कर्णधार प्रतिक्रिया. निश्चितच आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच कॅमेरामॅन मिस्टर राज म्हात्रे. बघा, नाण्याची एक बाजू पाहिली आपण. 58 धावाचं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स गहुळपाडा संघाने. परंतु नाण्याची दुसरी बाजू आता पाहतोय आपण, कारण 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. अतुल ठाकरे मॅन इन फॉर्म आणि सनील सावरा यांना पाहतोय. सनील सावरे आहेत बघा मंचावर इथे आगमन झालेलं आहे. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमचे ओनर विनोदजी गवळी साहेब आणि त्यांच्या समवेत अविनाशजी गवळी साहेब आणि त्यांचे आपण बघितलं तर मग जे लिटिल चॅम्प्स ते देखील गवळी ब्रदर्स अविनाश यांचे गवळी आणि अविनाशजी गवळी यांचे सुपुत्र आहेत देखील इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि पाहतो आपण बॉल इन ट्रॅक वरती सज्ज असतील मिस्टर योगेश परब. योगेश आणि अतुल एकाच संघातून खेळतात, परंतु आज समोरासमोर आहे. हे बॅटल नक्कीच पाहायला मजा येईल, कारण एकमेकांचे धागे दोरे माहिती आहेत अतुल आणि योगेश यांना. परंतु स्ट्राईक वरती आपण पाहतोय सनील सावरे आहेत. एक उभरता सितारा विरार परिसरातून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे तोच फलंदाज.
यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केला, चेंडू जातोय इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय पण पहिल्याच बॉलवरती धावसंख्येचा पाठलाग केलाय. यावेळेस सनील सावरे यांनी चौकार ठोकलाय पहिल्याच बॉलवर. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी डीजे. पहिलाच बॉल होता आणि पहिलाच बॉल पाहिलं तर चांगला प्रेक्षणीय स्ट्रोक आपण पाहायला मिळाला आपल्याला बॅटर सनील सावरे यांच्याकडून. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पाहतो आपण अचूक लाईन आणि लेनचा वापर यावेळेस गोलंदाज योगेश बरफ यांनी केलाय. पहिलंच ओळखलं होतं बॅटर काय करणार आहे आणि त्या पद्धतीचा चेंडू हाताळला यावेळेस गोलंदाज योगेश बरफ यांनी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, डान्सिंग डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय दुसराच बॉल. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये आपण पाहतोय शतरक्षक आहे रोहित दळवी यांना पाहतो आपण. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू पाहतोय आपण. पण एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने पाहतो आपण आता अतुल ठाकरे यांना पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. हे बॅटल नक्कीच पाहायला मजा येईल कारण दोन्ही खेळाडू पाहिलं तर एकाच संघातून बिलॉंग करतात परंतु आज समोर आहेत गुरु वर्सेस चेला. आमचे स्कोर सुद्धा सांगतायत. यावेळेस बघा सन्मान केलाय, पुश केलाय या चेंडूला आणि पाहतो आपण कव्हर पॉइंट मध्ये खेळून काढला आणि एक सिंगल धाव. पुश करो खुश राहू. बघा अतुल यांना सुद्धा माहिती आहे का योगेश यांच्यावरती आक्रमण करणं गरजेचं नाहीये कारण त्यानंतर सुद्धा पाहिले तर चांगले चांगले ओव्हर्स मिळू शकतात परंतु योगेश बरफ यांचा विचार केला तर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे या APL मध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय यावेळेस सनील सावरे यांनी. बघा चौकारानंतर पाहिलं तर कमबॅक आणि कमबॅक इथे केलंय मिस्टर योगेश बरफ यांनी. पहिलं षटक पाहतो पण पॉवर प्ले षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर कमबॅक करून ठेवलंय यावेळेस गोलंदाज योगेश बरफ यांनी. यावेळेस जागावरून उडवलाय बॉलला सरळ पाठवलाय आमच्या लाडका प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा उत्तुंग षटकार 6. जे शेवटच्या बॉलवरती षटकार आलेला आहे. बघा षटकार आल्यानंतर थोडीशी चर्चा करण्यास भाग पाडलाय रुद्राक्ष चिंचोटी या संघाला. बघा 12 धावा या पहिल्या षटकात आलेल्या आहेत. अजूनही 24 बॉलमध्ये 46 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि आता रुद्राक्ष चिंचोटी या संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर विकेट घेणं फार महत्वाचं आहे. बघा आता जर रुद्राक्ष चिंचोटी संघाला जर कोणी हा मॅच जिंकून देऊ शकतो ते गोलंदाज आहेत आणि त्या गोलंदाजांना विकेट आणि डॉट बॉल हे सातत्याने घ्यावे लागतील कारण हा मॅच नॉकआउट आहे. जो जिता वही सिकंदर. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नक्कीच प्रदीप सर पाहिलं तर यावेळेस जिंकायचं असेल तर नक्कीच विकेट घ्यावी लागेल आणि विकेट सुद्धा अशी नाही की अतुल ठाकरे यांची विकेट घ्यावी लागेल कारण हा जो खेळाडू आहे या विजयाच्या मधोमध उभा आहे यावेळेस रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी या संघासमोर. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असतील भावेश पागी. अतुल ठाकरे पहिला मॅच 6 बॉलमध्ये 16 बनवल्या होत्या त्यानंतर 33, 38 खूप चांगली धावसंख्या त्यांनी बनवली होती. सध्या पण पाहतोय एकच विकेट बघून चालणार नाहीये रुद्राक्ष चिंचोटी या संघाला कारण एका बाजूने पण पाहतोय सनील सावरे याने देखील खूप चांगला खेळ केलाय. 5 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत 11 धावा बनवल्यात. भावेश पागी आपण पाहतोय बॉलर आलेले आहे. पार्क पॅन्थर्स या संघाविरुद्ध 2 षटकं त्याने हाताळली होती. 21 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याने घेतली होती. त्यानंतर माता पिता 1 षटक 15 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. त्यानंतर एव्ही फिटनेस 1 षटक हाताळलं. 3 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट्स म्हणजे विकेट टेकर हा बॉलर आहे आणि आता मॅच जर जिंकायचं असेल तर विकेट टेकर हा घेऊन येणं फार गरजेचं आहे आणि तो आता विकेट टेकर बॉलर
भावेश पागी आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल यावेळेस बघा थोडंसं शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला तो, परंतु पाहतोय प्रदीप सर बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. इथे लगातार जर डॉट चेंडू आले तर नुके थोडंसं प्रेशर इथे अतुलवरती सुद्धा पाहायला मिळेल. बघा प्रेशर जर टाकायचं असेल तर विकेट हा एकच मार्ग आहे रुद्राक्ष चिंचोडी या संघासाठी. जर 1 ते 2 विकेट जर येत आहेत तर साई समर्थ स्ट्रायकर्सचा संघ बॅकफूट वरती जाऊ शकतो. बघा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि बघा विकेट टेकर बॉलर आहे, विकेट मिळवलंय ती देखील कोणाची, गोल्डन विकेट अतुल ठाकरे. बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा विकेट साठी बोलावलं होतं भावेश पागी याला, विकेट त्याने मिळवलेली आहे. चला माता पिता संघाचे खेळाडू सर्वांनी इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. बघा जो हा विकेट घेतलाय भावेश पागी याने, आणि हा विकेट करता भावेश पागीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अविनाश गवली अँड गवली ब्रदर्स यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. बघा ड्रीम डिलिव्हरी टाकली होती, गोल्डन विकेट मिळालेली आहे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाची. नव्याने फलंदाज आदित्य येतोय, आदित्य बरफ. रिक्वायर रन रेट आता वाढणार आहे दर्शन. नक्कीच नक्कीच आता थोडंसं प्रेशर साई समर्थ स्ट्रायकर्स या संघावरती असेल. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ पाठवलाय, आल्या आल्या ठोकलाय आदित्य बरफ यांनी. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. बघा विकेट गेल्याचा आम्हाला काही फरक पडत नाहीये. जो येतोय तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आदित्य आलाय आणि आदित्याने चेंडूला बघितला, स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू त्याने सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता 18 धावा फलकावरती. यावेळेस बघा चांगला चेंडू हाताळलाय, आउटसाइड ऑप्शन यॉर्करचा मारा केलाय गोलंदाज भावेश पागे यांनी. बघा अगोदरच ओळखलं होतं बॅटर काय करणार आहे आणि त्या पद्धतीचा चेंडू यावेळेस हाताळलाय प्रदीप सर. बघा पहिल्या बॉलवरती फुटवर्क चेक केलं होतं भावेश पागी याने, त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू टाकला, त्यांनी चेंडूला सरळ हवाई यात्रेसाठी पाठवलं. मात्र दुसरा बॉल अचूक टप्प्यावरती टाकलाय, डॉट बॉल आलाय. यावेळेस अजून एक उडवलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. बघा कधी गोलंदाज कधी फलंदाज, कधी फलंदाज कधी गोलंदाज. धावसंख्या झालेली आहे 24. जो रिक्वायर रन रेट 12च्या घरामध्ये होता तो आता लगेच थोडासा डाऊन होताना दिसतोय, 10च्या घरामध्ये येतोय. बघा भावेश पागी याने जर विकेट जरी मिळवली असली तरी धावा देखील त्याने खर्च केल्यात. 19 बॉल मध्ये आता 34 धावेंची आवश्यकता आहे. बघा मॅच पुन्हा एकदा टर्न होताना दिसतोय, तो म्हणजे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या बाजूने. शेवटचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय, मात्र गॅप शोधलाय आदित्य बरफ याने. चेंडू वेगाने निघून चाललाय, करण आलाय मात्र करण चेंडूला फील्ड करू शकलेला नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय APL चौकार 4. थँक्यू डीजे. बघा समीकरण येऊन पोहोचले 18 चेंडू आणि 30 धावा. समीकरण कुठे होतं आणि कुठे येऊन पोहोचलाय. आता सरासरी पाहिले तर 10च्या रन रेटनी जावं लागेल.
मॅच जिंकण्यासाठी. परंतु पहिला आदित्य बरफ पहिला पण डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि डगआउट मधून सेट होऊन आल्यानंतर पाहिलं तर 2 षटकार आणि एक चौकार अशी धावसंख्येचा पाहतो त्याची वैयक्तिक 16 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू फेस केलाय, 16 धावा वैयक्तिक बनवल्यात. यावेळेस ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय साई समर्थ स्ट्रायकर्स हा संघ. बघा विकेट जरी मिळाली असली, गोल्डन विकेट मिळाली आहे, मात्र तरी देखील धावा खोऱ्याने येताना दिसत आहेत. त्याचं कारण आदित्य बरफ. आल्या आल्या 2 मोठे फटके त्याने खेचलेत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, एक चौकार. आपण कंपॅरिझन बघितलं, रुद्राक्ष चिंचोडी संघाच्या 21 धावा होत्या, इथे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या 28 धावा आहेत. बघा इकडनं 7 धावेने पुढे जाताना दिसतोय साई समर्थ स्ट्रायकर्स हा संघ. बघा आता 18 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. बघा सतीश दाबर याचा हा स्कोर कार्ड आपण पाहतो या APL मधला. एकच विकेट त्याला आतापर्यंत मिळाला. इथे बघा फुलटा चेंडू आहे, मिसटायमिंग झालाय. भावेश पागी पोहोचण्याचा प्रयत्न करतात तिकडे. बघा पोहोचले होते मात्र झेल पकडू शकलेले नाही आहेत. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी ही निर्माण झाली होती. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. मग इथून 28 धावा पाहिजे. आता या षटकावरती ना कमीत कमी ना धाव्यावरती रोखावं लागेल. विकेट्स घ्यावं लागतील, गुच्छाने विकेट घ्यावं लागतील. यावेळेस बघा मिसटायमिंग झाला होता यष्टांच्या मागे. फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये आपण पाहतोय झेल इथे सुटलेला आहे. बघा निलेश परेड होते तिकडे, काय जबरदस्त एफर्ट्स लावलेत त्याने. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं या बॉलवरती, मात्र तरी देखील बॉल कलेक्ट करू शकलेला नाही आहे. मात्र 1 धाव इथे आलेली आहे. धावसंख्या 1 ने 31 या आकड्यावरती. बघा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. बॅटचा आउटसाइड एज होतं. त्यानंतर निलेश परेड तिकडे फ्रेम मध्ये दिसले, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं, मात्र थोडासा पुरा होता. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेले. बघा सिंगल धाव आलाय. 15 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथून थोडीशी मॅच थोडीशी फसलीसारखी वाटते प्रदीप सर, कारण 3 बॉलचा खेळ झालाय, एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बॅटची लिडिंग चेंडू जातोय यशांच्या मागे निघून डिप स्क्वेअर लेग मध्ये. आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहेत. बघा प्रशांत होते, त्यांच्याकडून थोडंसं मिसफील्ड झालं, परंतु बॅकअप साठी मयूर होते, मयूर भोईर. आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण सिंगल धाव आली. बघ या षटकामध्ये पाहिलं तर प्रदीप सर पहिल्या चेंडूवरती 2 धाव, त्याच्यानंतर पाहिलं सिंगल आणि सिंगल मध्ये डील केली जाते या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय पण लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये समीर होतो तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण समीर बुरकुड यांच्याकडून. बॅटिंग आज समीर यांची झाली नाही, परंतु फिल्डिंग चा दर्जा आहे तो चांगला सेट केला गेला आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी या संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह आणि बघा काय घडते, काय बिघडते. पकडलाय आता इकडे रनआउटच्या रूपामध्ये. मॅन इन फॉर्म मिस्टर आदित्य बरफ, बॅक टू डगआउट, गॉन. थँक्यू डीजे. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सतीश याने. बघा चेंडूला चांगल्या प्रकारे त्याने पकडलं, त्याने बघितलं की आदित्य पुढे गेलाय, डायरेक्ट हिट केलाय, नेम धरून गेम केलाय आदित्य बरफ याचा. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या झालेली आहे 34. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 24. अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. इकडे आता 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला. 12 बॉल 24 धावा. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाते. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण माझे गावाचे गाव देवी तुझी छाया भक्तांवरी. माझे गावाचे गाव देवी तुझी माया भक्तांवरी. तू माऊली आई माझी, तू पराहू दे आम्हावरी. तू माऊली आई माझी,
थँक्यू डीजे. बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला गेला. बघा पुन्हा एकदा आमचा हा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. जयश्री डुकले आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आमचे स्कोरर राज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑपरेटर धनंजय दादा आपण पाहतोय. त्यानंतर आमचे स्कोरर वैभव धूम, त्यानंतर दर्शनजी डबके आहेत. त्यानंतर आमचे डीजे महेंद्र पवार देखील पाहायला मिळत आहेत. चला कंपॅरिझन पण पाहूया. 34-34. बघा साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाचे देखील 34 धावा, 2 त्यांनी विकेट गमावल्यात. आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाचे देखील 34 धावा होत्या, त्यांनी फक्त एकच विकेट गमावली होती. आता आपण पाहतोया रोहित येतोय. रोहित दलवी एक जबरदस्त गोलंदाज, एक परफेक्ट ऑलराऊंडर आपण पाहतोय. आणि आदिवासी प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेणारा हा पहिला गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. आणि हे जे षटक आहे हे षटक निर्णायक ठरणार आहे रोहित दलवी याचं. पहिलाच बॉल पोल पॉवरफुल चेंडू सरळ पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या भेटीसाठी. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार 6. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझ्या महिमा काय वर्णू गो. थँक्यू डीजे. बघा हे षटक दोन्ही संघासाठी फार निर्णायक ठरणार आहे. आणि सध्या तरी आपण पाहतोय साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाचा बाहुबली. बघा हा साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाचा बाहुबली आहे. लोकेश भोईर पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. पुढचा बॉल यावेळेस रोहित यांचा. यावेळेस दांडी 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 गोल फलंदाबाद. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. थँक्यू डीजे. जशास तसं उत्तर दिलंय लोकेश भोईर याला. पहिल्या बॉलवरती जरी षटकार ठोकला असला तरी दुसऱ्या बॉलवरती दांडी घुल केलंय, यष्टी उद्ध्वस्त केलंय. ती म्हणजे लोकेश भोईर याची. आता नव्याने फलंदाज येतोय राकेश गोवारी. आणखीन एक बिग हिटर. बघा आणखीन एक बाहुबली येतोय. भरभक्कम शरीर यष्टीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असेल. चेंडू बाकी आहेत 10 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 18. बघा प्रदीप सर पहिल्या दिवशी राकेश गोवार यांनी एक फसलेली मॅच ती काढली होती आणि तशीच बॅटिंग आता सुद्धा करावं लागेल. बघा विघ्नेश वॉरियर्सच्या अगेन्स्ट त्याने 10 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या. तेच टर्निंग पॉईंट ठरली होती या APL मध्ये. आणि तोच बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती राकेश गोवारी. यावेळेस तेच तर्रार. बघा तेच तर्रार चेंडू हाताळलाय. गतीवरती स्वार होतो या गोलंदाज मिस्टर रोहित दळवी. षटकारानंतर कमबॅक केला यावेळेस रोहित दळवी यांनी. बघा रोहित दलवी आहे आणि एक जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर सामने त्यांनी आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आपल्या संघाला जिंकून दिलेत. इथे जो आपला अनुभव आहे तो पणाला लावत असताना ऑन साईडला फुल पॉवरफुल राकेशच्या बॅट मधून आला A1 क्वालिटी ब्रँडेड APL षटकार 6. थँक्यू डीजे. इथे आता आगमन झालंय सन्माननीय लाख्यादादा गोवार यांचं आगमन झालंय. माता पिता 8199 या संघाचे ओनर त्यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन की आमच्या स्टेजवरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा 8 बॉल आणि 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. विकेट मिळवलंय मात्र प्रहार देखील केलेत, मोठे फटके देखील आलेत या ओव्हरमध्ये. रोहित दलवी विकेट टेकर ठरलाय मात्र महागडा देखील ठरलाय या ओव्हरमध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 12 धावा. रोहित दळवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून काढलाय. गॅपमध्ये चेंडू काढलाय. बघा काय करते काय बिघडते. चेंडूने थोडंसं वळण घेतलंय आणि बघा 2 शतरक्षक होते योगेश बरफ आणि करण बगली.
त्याच ठिकाणी पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पाहतो पण 48 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता इक्वेशन राहिले 7 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेस बघा बॅट जोरात स्विंग केली होती परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. प्रदीप सर, शेवटचा षटक आता बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. इथून कोणता गोलंदाज येईल आणि कोण ही मॅच आपल्या संघासाठी जिंकवेल पाहूया आपण. बघा षटकाची सुरुवात कशी झाली हे महत्वाचं नाहीये, फिनिश कसं गेलंय हे फार महत्वाचं असतं. बघा शेवटचा बॉल हा डॉट आलेला आहे आणि हा डॉट बॉल फार निर्णायक ठरलेला आहे. कारण आता धावा बनवायच्या 10. ज्यावेळेस आपण दुहेरींकामध्ये धावसंख्या पाहत असतो ना तेव्हा ती धावसंख्या थोडीशी मोठी वाटत असते आणि 6 बॉलमध्ये या 10 धावा आता कुठेतरी मोठ्या वाटत असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 6 बॉल आणि 10 धावा या मॅच जिंकण्याकरता ह्या बनवायच्या आहेत. बघा हा डायग्राम दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती. रुद्राक्ष बघा शेवटच्या षटकामध्ये 18 धावा ठोकल्या होत्या आणि त्या 18 धावा इथे थोड्याशा महागड्या ठरल्यात. त्या म्हणजे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघासाठी. आता आपण पाहतोय 6 बॉल बाकी आहेत आणि 10 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10 धावा. 6 मध्ये 10ची आवश्यकता आहे आणि आता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होईल कारण आता हे निर्णायक षटक आहे. कारण बघा 6 मध्ये 10ची आवश्यकता आहे. इथून गेम चेंजर बनावं लागेल गोलंदाजाला कारण मॅच पूर्णपणे आता फसलेली आहे. करण येतोय, कर्णवरती विश्वास दाखवलाय यावेळेस कर्णधारांनी. पाहतोय आपण करण भगली येतोय बॉलिंग ट्रॅक वरती एक लेफ्ट आर्म गोलंदाज. स्ट्राईक वरती आता पाहतोय आपण सनील सावऱ्यांना. पाहतोय सनील ओपनिंगला आले परंतु आज चांगली बॅटिंग केलाय. परंतु पाहतोय आता हे निर्णायक षटक आहे. 6 चेंडू मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. गेम चेंजर इथे बनावं लागेल गोलंदाज करण भगली यांना कारण दोन्ही बॅटर पाहिले तर सेट झालेत. बघा ऑप्शन होते, भरपूर ऑप्शन होते रुद्राक्ष चिंचोटी या संघाकडे. मात्र करण भगली याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. कारण करण भगली आपण पाहतोय सातत्याने या मैदानावरती मॅचेस खेळत आलेला आहे. त्याचा अनुभव आहे त्याच्याकडे, तेच कारण त्याच्याकडे कामगिरी सोपवलंय. प्लस ऍडव्हान्टेज आहे लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय करण भगली. करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याची नक्कीच संधी होती बॅटरला परंतु बॅट अँड बॉल इतका चांगला संपर्क झाला नाही. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहिली आपण पहिल्याच बॉल वरती आणि पहिलाच चेंडू पाहिला तर डॉट आलाय. प्रदीप सर इथून पाहिलं तर बॅटर वरती सुद्धा थोडस दबाव येताना पाहतोय कारण पहिला चेंडू डॉट आलाय. बघा थोडासा नाही तर भरपूर आता प्रेशर असणार आहे बॅटर वरती कारण पहिला चेंडू हा डॉट आलाय आणि 5 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. इथे बघा पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळलाय. मी अगोदरच म्हटलं की या मैदानाचा अनुभव आहे करण भगली या गोलंदाजाकडे. आपण पहिल्या 2 मॅचेस जर बघितल्या रुद्राक्ष चिंचोडी या संघाच्या करण भगली याच्याकडे बॉलिंग दिली नव्हती आणि एक मॅच मध्ये आपण जर बघितलं तर तो प्लेइंग 11 मध्ये देखील नव्हता आणि आपण पाहतोय की त्याचा कुठेतरी फटका बसला होता रुद्राक्ष चिंचोडी या संघाला. मात्र तो प्लेइंग 11 मध्ये आहे, बॉलिंग देखील करतोय आणि पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळलेत. पुढचा बॉल यावेळेस पुढे सरसावून हाफ ट्रॅकवर होता, पुल केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार 4. बघा फाईन लेग मध्ये तिकडे शतरक्षक नव्हता, शॉर्ट फाईन लेग होता. त्याचा फायदा इथे राकेश याने उचललेला आहे. बघा उचली घेणारा चेंडू होता. बघा थोडासा स्टेप आउट झाला, उचली घेणारा चेंडू. फाईन लेग जर बघितला सर्कलच्या आतमध्ये होता आणि डीप मध्ये कुठलाही शतरक्षक नव्हता. त्याचा फायदा उचलला, चेंडूला सरळ 4 धावांकरता पाठवलेला आहे. आता 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 5 धावा बनवायच्या आहेत. अजूनही मॅच इकडं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेस मॅच फिनिश. षटकारांनी मॅच फिनिश केला यावेळेस राकेश गोवार यांनी आणि पहिला संघ ठरतोय तो सुपर 4 मध्ये जाणारा. बघा साई समर्थ स्ट्रायकरचा संघ पहिला दिवस पहिला क्वालिफाय होणारा संघ होता
आणि आता सुपर 4 मध्ये देखील क्वालिफाय होणारा पहिला संघ आहे. बघा राकेश गोवारी निर्णायक क्षणी आलाय, निर्णायक मॅच आहे आणि गेम चेंजिंग पारी त्यांनी केलेली आहे. काय जबरदस्त बघा, निर्णायक मॅच होता आणि निर्णायक मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे. पहिला दिवस आपण पाहतो विघ्नेश वॉरियर्स या संघासमोर मॅच फसला होता, त्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त कामगिरी केली होती आणि तो सामना त्यांनी जिंकून दिला होता. आणि इथे देखील बघा अतुल याची विकेट गेली होती, आदित्याची देखील विकेट गेली होती. मात्र त्यानंतर राकेश याच्यावरती थोडासा प्रेशर होता, मात्र प्रेशरला त्याने हँडल केलंय आणि काय जबरदस्त पारी केली आपल्या संघासाठी. चला आपण लगेच जातो या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.